महायुतीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जागेचा फॉर्म्युला ठरला, त्याप्रमाणे काही ठिकाणी एबी फॉर्म देखील भाजपकडनं वाटप करण्यात आले. मात्र कुठेतरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवक यांच्यामध्ये नाराजगी व आक्रोश पाहायला मिळतोय. मी सध्या उभा आहे डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवलीमध्ये पाहू शकता या ठिकाणी माजी नगरसेवक या ठिकाणी रवी पाटील जे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले आहेत आणि इच्छुक उमेदवार होते, यांनी देखील आपली उमेदवारीचा इंटरव्ह्यू जाऊन दिलेला. मात्र ही जागा जी आहे ती भाजपला सुटल्यानंतर यांची नाराजगी आहे आणि या ठिकाणी मेळावा या ठिकाणी घेत कार्यकर्त्यांबरोबर बोलणं झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवारी लढण्याच्या इशारा या ठिकाणी दिलेला आहे. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, कशासाठी हे नाराज आहे आणि महायुतीमधनं का बाहेर पडतात, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रवीजी, मला सांगा की आज हा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा तुम्ही एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी काही लोक भाऊक देखील झालेले आहेत. नेमकी आज जो तिकीट तुमचं देणार होते, उमेदवारी अर्ज देणार होते, तो दिला नाहीये, काय नेमकी नाराजगी? साहेब, मी जिल्ह्याचा लोकसभेचा उपाध्यक्ष आहे. लोकसभेचा उपाध्यक्ष आहे. भाजपाने काय आता भाजपाने मंदा टावरे म्हणून ज्यांना जी उमेदवारी दिली, तो आज त्याच्या परवाशी मानपाडा पोलीस स्टेशनला त्याच्या वडिलावर FIR दाखल झालेला आहे. आणि त्या माणसाचं आम्ही कसं काम करणार? आणि तुम्ही पाहिलं असेल 65 बिल्डिंगचा जिवंत प्रश्न आहे. आपण त्याचा नितीन रविकडे आम्ही सतत त्या लोकांना बेघर होण्यापासून वंचित वाचवतो आणि हा मनुष्य एकदाही बघायला आले नाही. 65 बिल्डिंग जे निर्माण झाल्या निव्वळ मंदा टावरे मुलं झालं. त्याचा जे गित्ता लोकांनी केला, एनी ऑर्डर खोटी, प्लॅन खोटा, 7/12 खोटा, सर्वे खोटा. म्हणजे त्याच्यावरती 2 दिवसापूर्वी काय नेमकं गुन्हा दाखल झालेला आणि याचिकाकर्त्यांनी कल्याण कोर्टात केस दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे त्याला मानपाडा अनधिकृत बांधकाम त्यांचं आहे त्याच्यामुळे, आणि महापालिकेने त्या ठपकाही ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, तर या नगरमध्ये फॉर्मच भरू शकत नाही आता. महापालिका त्याच्यावर ठपकाही ठेवलेला आहे, तर नगरसेवक पद रद्द करावा. 2022 ला झालेला आहे, तरी बीजेपी अशा लोकांना तिकटा देते. आता तुमची काय नाराजगी? कारण लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये तुम्ही एकत्र काम केलेले आहेत आणि आता पालिकेमध्ये तुम्ही एकत्र काम महायुतीमध्ये करणार आहात का? काय नेमकी नाराजगी? पालिकेमध्ये महायुतीमध्येच आम्ही काम करणार. पण आता तुम्ही पाहिले का, जो मनुष्य भ्रष्टाचारी आहे, जो मनुष्य लोकांना फसवतो, त्या संधी आम्ही काय काम करणार ना? महापालिका रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. त्या रिपोर्ट मध्ये असं आहे तर त्याला दोषी ठरवलेला 2022 ला नगरसेवक पद जाईल. आणि ऍक्च्युली तो फॉर्मच भरू शकत नाही. आरोनी डिसिजन दिला तर तो फॉर्मच भरू. अशा लोकांना बीजेपी मदत करते. आता तुमची काय भूमिका आहे? कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली, नेमकं आता तुम्ही काय करणार? कार्यकर्त्याचं म्हणणं करतो मी तर समजत होतो का आपण बस झाला आता सोडून द्यावा. पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, सगळ्यांनी चर्चा केली इथे, त्यांचं म्हणणं तुम्ही उभं राहायला पाहिजे. उभं राहून 4चा पॅनल उभं करायला पाहिजे. मी ठरवलं की 4चा पॅनल उभं करणार. ते अपक्ष करणारे, बंडखोरीकरण करणारे का आपल्या वरिष्ठांना? अपक्ष. त्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना काही माहिती दिली आहे? वरिष्ठांना कार्यकर्त्यांनी फोन केला. मी काल रात्री कार्यकर्ते वरिष्ठांची भेटलो, त्याची चर्चा केली. ते सांगितलं तुम्हाला निर्णय देतो. निर्णय अजून आलेला नाही. उद्या 3 वाजेवर फॉर्म भरायचा आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज, तुमचा पॅनल, त्या सगळ्या तयारी आता केलेल्या आहेत का? आता करणार काय? तर पॅनलची तयारी झालेली आहे. आता आम्ही करणार लागेल. सकाळी आम्ही पॅनल 4चे 4 उभे करणार. एकंदरीत पाहायला गेलं तर तिकीट वाटपचा तिढा सुटला असेल तरी अंतर्गत नाराजगी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरण्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.